झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठीचा एक क्वेश्चन आपण बघूया इथं. द हाफ लाईफ पिरियड ऑफ अ सर्टन रिॲक्शन A changes to products is 1 hour. Half life period of a reaction is given. It is 1 hour. Half life period, you know that the concentration of reactants decreases to half of the initial quantity. The time required for that is called as half life of the reaction, and it is 1 hour for this reaction. When the initial concentration of the reactant is 2 mole per liter, when the initial concentration is 2 mole per liter, the half life is 1 hour. सेकंड वाक्य बघा इथं काय आहे, हाऊ मच टाइम डज इट टेक फॉर द कॉन्सन्ट्रेशन टू कम फ्रॉम 0.50 to 0.25 मोल पर लिटर इफ इट इज झिरो ऑर्डर रिॲक्शन. हे प्रश्न वाचताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे, धिस इज झिरो ऑर्डर रिॲक्शन. रिमेंबर, वी हॅव स्टडी अबाउट द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. For first order reaction, the half-life period does not depend upon initial concentration, it is constant. In nuclear chemistry also you have studied about the half-life period of a radioactive substance. Whatever may be the quantity of the radioactive substance we have taken, the half-life period is same. That is the time required to half or to disintegrate half of the initial quantity is constant. ती क्वांटिटी कितीही असू दे घेतलेली आपण, त्याला निम्मी क्वांटिटी होण्यासाठी लागणारा जो कालावधी असतो तो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी कॉन्स्टंट असतो. पण झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी इट डिपेंड्स अपॉन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. हा बदल लक्षात ठेवायचा, म्हणजे इथं आपली चूक होणार नाही आहे. फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन द हाफ लाईफ पिरियड डिपेंड्स अपॉन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अँड सो इट इज नॉट कॉन्स्टंट. मग आता या दिलेल्या माहितीवरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे हाफ लाईफ पिरियड म्हणजेच काय. आता हे सुद्धा सरळ नाही विचारलं बघा तुम्ही, हाऊ मच टाइम डज इट टेक फॉर द कॉन्सन्ट्रेशन टू कम फ्रॉम 0.50 to 0.25 मीन्स द क्वांटिटी इज हाफ अँड सो हाफ लाईफ पिरियडच विचारला इथं. डायरेक्ट नाही असं सांगितलं की व्हॉट इज द हाफ लाईफ पिरियड, फक्त प्रश्न विचारताना काय केलं इथं, what is the time required when the concentration to come from 0.50 to 0.25 मीन्स ही क्वांटिटी निम्मी होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजेच हाफ लाईफ पिरियडच विचारलं आहे आपल्याला. आणि काय दिलेलं आहे, काय माहिती दिलेली आहे, तर पहिल्या वाक्यात सांगितलं आहे हाफ लाईफ पिरियड ऑफ अ सर्टन रिॲक्शन इज 1 hour व्हेन द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट इज 2 मोल पर लिटर. जर आपण झिरो ऑर्डर रिॲक्शन घेतली तर फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन 2 into T1/2, or you can say that T1/2 or half life period of zero order reaction is equal to concentration of A0 means initial concentration of the reactant upon 2 into K. म्हणजे जर हाफ लाईफ पिरियड कॅल्क्युलेट करायचा असेल आपल्याला कुठल्याही झिरो ऑर्डर रिॲक्शनचा, तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन माहीत पाहिजे आणि केची व्हॅल्यू माहीत पाहिजे. मग जर आपल्याला इथं केची व्हॅल्यू दिलेली नाही आहे तर ती पहिल्या वाक्यावरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. अँड सो हिअर यू कॅन से दॅट फॉर बाय युझिंग धिस फॉर्म्युला यू कॅन से के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं होतं तिथं 2 मोल पर लिटर, म्हणजे इथं आपण लिहू शकतो इट इज 2 मोल पर लिटर अपॉन 2 into T1/2, जी व्हॅल्यू दिलेली आहे ती 1 hour दिलेली आहे आणि म्हणून इथं आन्सर आपल्याला मिळेल 2/2 दॅट इज इक्वल टू 1 अँड सो के इज इक्वल टू 1 मोल पर लिटर पर आवर. इथं आपल्याला केची व्हॅल्यू मिळाली या एक्सप्रेशनवरून आणि ही केची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार आहे, त्या रिॲक्शनसाठी केची व्हॅल्यू कॉन्स्टंटच असेल. आता फक्त झालं काय, सेकंड सेंटेन्समध्ये A0 बदलला म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बदललेलं आहे आणि ते इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय आहे 0.50 आहे. 0.50 यू हॅव टू कॅल्क्युलेट व्हॉट इज दी हाफ लाईफ पिरियड. 2 into केची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, इट इज 1 मोल पर लिटर पर आवर अँड सो दिस इज इक्वल टू 0.50 अपॉन 2 दॅट इज 0.25 0.25 अँड सो द आन्सर इज आवर. म्हणजे इथं आपल्याला काय मिळणार आहे, हे युनिट मोल पर लिटर पर आवर, इथं मोल पर लिटर कॅन्सल होईल आणि आवर रेस टू -1 हे वर गेल्यावर आवर मिळेल. अँड देअरफॉर द हाफ लाईफ पिरियड ऑफ दिस रिॲक्शन व्हेन द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज 0.50 इज 0.25. चला, म्हणजे जे आपल्याला दिलेलं आहे ती माहिती आपण इथं कन्वर्ट केलेली आहे आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये. पहिल्यांदा हाफ लाईफ पिरियड दिलेला आहे आणि त्यावरून आपण के कॅल्क्युलेट केला.
दुसऱ्या ऑब्झर्वेशनसाठी के कॉन्स्टंट राहिला, पण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बदललं. आणि हे लक्षात ठेवायचं की फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन हाफ लाईफ पिरियड इज नॉट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट, बट हाफ लाईफ पिरियड इज depending upon the initial concentration. So we must know what is the value of K for the finding out of T1 half when initial concentration is given. जर initial concentration दिलं असेल तर आपल्याला K माहीत असेल तरच आपण T1 half कॅल्क्युलेट करू शकतो. आणि K साठीचा आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे. इट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन 2 इंटू T1 half, और यू कॅन से कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT अपॉन T. K इज इक्वल टू, तुम्ही हा फॉर्म्युला लिहिलेला आहे, K इज इक्वल टू, कारण याच्यावरूनच हा फॉर्म्युला मिळाला आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT अपॉन 2. या पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला कन्व्हर्ट केलेला आहे आणि त्या अपॉन टी. आणि मग याच्यावरून आपण AT म्हणजे टी जेव्हा T1 हाफ असेल तेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 हा हाफ लाईव्ह होईल. अँड सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन 2, आणि त्यावरूनच आपण हे रिलेशन शोधलं की K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन 2 इंटू T1 हाफ. सो you can solve these problems by using these formulas. So you have to remember these two formulas.